तर हॅलो टू फॅमिली, आज होती मकर संक्रांती. तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर मुलांना खायची होती तर पुरणपोळी, तर त्याच्यासाठी मी इथे डाळ घेतलेली थोडीशी, ती शिजत घातली. नंतर माझ्याकडे होता नारळ, तो मी घरच्या घरीच फोडून घेतला आहे, म्हणजे कोणाला न सांगता मीच फोडला आहे नारळ. मग इथे तांदूळ भात टाकायला तांदूळ निवडून घेतला आहे मी चांगला. आणि जिरा राईस करणार आहे मी, म्हणजे रोजच जिरा राईस करते. तर इथं भात टाकून घेतलेला आहे आणि इथं डाळ शिजती एकीकडे. तर सई व्हिडिओ काढते, सईला काही व्हिडिओ काढताच येत नाही व्यवस्थित. जसं येईल तसं काढते. इथं खोबऱ्याचे मी तुकडे करून घेतले बारीक बारीक. आणि इथं मसाल्यासाठी कांदा चिरते मी. आणि मग इथं मसाला पण करून घेते. असा मसाला भाजत टाकते मी, असा एक एक वस्तू भाजून घेणार. म्हणजे जास्त काही नाही, नॉर्मल स्वयंपाक करायचा होता. सईच्या पप्पांना हा स्वयंपाक आवडत नाही, पण मग मुलांसाठी करावाच लागतो. कारण की वर्षातला हा पहिला सण आहे ना, त्याच्यासाठी मुलांना हा स्वयंपाक करावाच लागतो. आणि त्यांना इच्छा पण होती पुरणपोळी खायची. तर असंही मला बरं नव्हतं, माझ्या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल. पण काय करणार, सण आहे म्हटल्यावर मुलांसाठी कशाचं आजारपण आणि कशाचं काय, तर त्याच्यासाठी करावंच लागतं इथं. तर मग इथं मी लगेचच खिरीसाठी तांदूळ भाजून घेतले, एकीकडे मसाला भाजते. तर इथे माझा मसाला भाजणं चालू आहे, एकीकडे तांदूळ भाजून घेते मी तुपामध्ये थोडंसं. आणि मग त्याच्यामध्येच मी थोडंसं ड्रायफ्रूट्स, खोबरं थोडंसं त्याच्यातच भाजून घेणार आहे मी. सईला जर व्हिडिओ काढायला सांगितले ना, सईच्या खूप जीवावर येत. पण काय आता, कसं तरी तिला म्हटलं थोडासा काढ व्हिडिओ. भरपूर दिवसापासून व्हिडिओज टाकलेला नाही मी, कारण की मला बरंच नव्हतं. तर असं लसूण, आलं लसूण, टमाटा, कोथिंबीर असं मी सर्व भाजून घेतलेलं आहे. थोडंसं खोबरं, जास्त काही नाही मसाल्यात, मी थोडंसंच घेते आहे. कारण की काही मुलेच खाणार आहे स्वयंपाक, तिचे पप्पा काही खाती नाही स्वयंपाक हा, त्यांना वेगळं काहीतरी करावं लागेल. तर इथे थोडेसे काजू बदाम पण घेतलेले आहे मी, ते पण भाजून घेते आहे. तर सर्व भाजून मी मिक्सरला एक एक वस्तू बारीक करून घेतलेली होती. तर इथं मसाला पूर्ण भाजून झालेला आहे, तो थंड करण्यासाठी ठेवलेला आहे मी साईडला. इथं खोबरं पण भाजून झालेलं थोडं खिरीसाठी. आणि जे तांदूळ भाजून घेतलेले मी ते मिक्सरला बारीक करून थोडेसे वेगळ्या पातेल्यामध्ये शिजून घेतले, म्हणजे जास्त घट्ट खीर होत नाही. आपल्याला पाहिजे तसं ते तांदळाचं आपण मिश्रण टाकू शकतो आहे. आणि फ्रीजला पण स्टोअर करू शकतो आहे, आपण 8 दिवसासाठी वापरू शकतो आहे ते. तर इथे मी ते चांगलं शिजून घेतलेलं आहे तांदूळ. तर अशा प्रकारे मी सर्व इथे बारीक करून घेते फ्रीजला. इथे डाळ शिजून झालेली आहे आपली, चांगली डाळ शिजलेली. इथं आमटीसाठी मी थोडंसं डाळीचं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि मग डाळ लगेचच मी मॅश करून घेतलेली पूर्णाच्या चाळणीने. आधी डाळ बारीक करून घेतली, मग त्यात गूळ किसून टाकला आणि मग ते चांगलं शिजून घेतलं मी. पाच मिनटात डाळ आपली बारीक झाली होती, त्याच्यातच मी गूळ किसला आणि मग ते चांगलं शिजून घेतलं कढईमध्ये. त्यात थोडी वेलची पावडर पण टाकली वरतून. आता इथे सई करते पुरणाचं, म्हणजे पुरण कसं करायचं तिला मी शिकवत होते, तर ती पण शिकतच होती. तर तिने घेतलेलं होतं इथं पुरण करायचं, त्याच्यात वेलची पावडर टाकून चांगलं ते मिक्स करत होती. तर इथं बऱ्या नसल्यामुळं इथं मुली मला मदतच करतात कामामध्ये. तर इथे अक्षू मी सकाळी घासलेले भांडे रॅकला लावून देत होते, एकीकडे सई पण मला मदत करत होते. सईने लसूण वगैरे सोलून दिलेला होता मला, सर्व काही करत होते हाताखाली. दोघी पण मला करत होत्या मदत. तर इथं खिरीसाठी खीर मुलांना आवडती, म्हणजे सकाळी उद्या पण सुट्टी आहे त्यांना, तर त्या खीर खातात 2 दिवस. तर थोडी जास्तच करत होते मी खीर. खिरीसाठी इथं थोडंसं मी तूप टाकून घेतलेलं नाही, तर नंतर इथे काजू बदामची पावडर जी होती ती टाकून घेतलेली, खोबरं बारीक करून घेतलं ते टाकलं, मस्त ते फ्राय केलं याच्यामध्ये तुपामध्ये. नंतर दूध टाकून दिलं. तर इथे 1 लिटर दूध आणलेलं होतं, ते सर्व टाकून दिलेलं होतं त्याच्यात, कारण की मुलांना खीर ही खूप आवडते. आणि इथे थोडासा खीर मसाला होता माझ्याकडे घरामध्येच, तो पण टाकून दिला. आणि इथं
ते जे तांदूळ शिजवून घेतलेले होते ते पण मी असे थोडे थोडे करून टाकले, जसं आपल्याला घट्ट पाहिजे तसं. आता ही अशी भरपूर खीर दिसते पण ती शिजून अर्धीच होणार आहे. तर एकीकडे मी खीर ठेवली की एकीकडे लगेच आमटीला मी फोडणी देण्यासाठी घेते. कोणी आमटी म्हणतं, कोणी सार बोलतं, कोणी रस्सी बोलतं. तर इथे मी तेलामध्ये तेजपत्ता, हळद, लाल तिखट वगैरे टाकून घेतलेलं आहे, मीठ वगैरे, आणि त्यात मसाला फ्राय करून आपल्याला लागेल तसं पाणी टाकून घेऊया. ओलं खोबरं जर टाकलं ना तर भारी टेस्ट लागते. खिरीला पण चांगली टेस्ट लागली होती आणि आमटीला पण चांगली टेस्ट आली होती ओलं ओलं खोबऱ्यामुळे. तर असा मसाला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया आणि आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकून घेऊया. आणि शेवटी मी जे डाळीचं पाणी काढलेलं होतं ते शेवटी टाकलेलं होतं पाहिजे तसं. तर आपले एकीकडे खीर होत होती, एकीकडे आमटी होत होती, आणि जेवढे जे स्वयंपाकाचे भांडे होते ते मी लगेचच घासून घेतलेले होते. भांडे वगैरे घासून झाल्यानंतर लगेच इथे मी पीठ मळून घेतलं, म्हणजे थोड्या वेळ ते मुरलं की पोळ्या चांगल्या येतात आपल्या. मस्त आमटीला तरी वगैरे आलेली होती छान, आणि खिरीमध्ये सईनी साखर टाकलेली होती. सई मला मदतच करत होती थोडी थोडी मध्ये मध्ये. मस्त साखर तिला अंदाजाने साखर टाकायला सांगितली, तिने वाटीभर साखर घेतली, मला विचारलं आणि टाकली. मस्त तिने ती खीर हलवून घेतलेली. आणि शेवटीच्या ज्या पोळ्या उरलेल्या होत्या त्या पण तिनेच केलेल्या, पण तो व्हिडिओ काय घेतला नाही मी. इथे लगेच मी भाज्या काढायचे होते, त्याच्यासाठी मी इथं बेसन घेतलं, त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली. सईला खायचे होते बटाट्याची भजी. तर इथे मी पीठ मुरायला ठेवलं मस्त, म्हणून थोडेसे जिरे टाकले, आपलं लाल तिखट, हळद, थोडंसं ओवा, सोडा वगैरे मी काही टाकत नाही भाज्यांमध्ये, तरीही माझी भाजी खूप छान होतात. इथं साधंच पीठ काढून घेतलं मी, जसं पाणी पाहिजे तसं. नंतर घरामध्ये बटाटे होते 2-3, ते पण मस्त साळून घेतले आणि ते पण त्याच्या बारीक बारीक चकल्या करून त्याच्यात टाकून दिल्या. असे बटाट्याचे भजे छान केलेले होते मी. आता तिच्या पप्पांना आवडत नाही हा स्वयंपाक, मग काय हे म्हणजे घरामध्ये एकाला नाही आवडलं तर सर्वांनीच खायचं नाही असं तर काही नसतं ना. मुलांना तर आवडतो तो स्वयंपाक, म्हणून मी आवर्जून तो स्वयंपाक केलेला होता. तर इथे लगेच मी तळायचं घेतलेलं होतं, म्हणजे बाकीचा स्वयंपाक आपला ऑलमोस्ट झालेलाच होता. तर इथे मी लगेच 2-3 कुरड्या तळून घेतलेल्या, आणि मग लगेच लागल तसे गरमागरम भजे काढत होती ज्याला पाहिजे तसे. आणि मग शेवटी पोळ्या करून घेतल्या, सर्वात शेवटी पोळ्या केल्या. माझं सर्व काम आवरून घरामधलं मी 2:30 वाजता स्वयंपाकाला लागलेली होती दुपारचं. तर 4पर्यंत माझा स्वयंपाक रेडी झालेला होता, कारण की संध्याकाळी इथे हळदी कुंकाचा कार्यक्रम होता 2-3 ठिकाणी, तिथे पण जायचं होतं. तर अशा प्रकारे भजे पण खूप छान झालेले होते, मस्त क्रंची झालेले होते. सईला असे भजे खूप आवडतात, ती अशी अधूनमधून करत असते तिच्यासाठी म्हणजे लगेच स्वराज येतो, अक्षू येते, त्यांच्यासाठी लगेच तिथं मी पोळ्या करायला घेतलेल्या आहेत. पुरण जास्त घातलं ना पोळीमध्ये तर मस्त पुरणपोळी खाल्ली असं वाटतं. अशा मस्त सर्व पोळ्या फुगत होत्या मस्त. कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा स्वयंपाक, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर अशाच प्रकारे सर्व इथं मी पोळ्या करून घेतलेल्या होत्या. आणि सर्व पोळ्या अशा छान फुगत होत्या. तर कशा वाटल्या तुम्हाला मला नक्की सांगाल कमेंटमध्ये प्लीज. तर असा सगळा झालेला होता स्वयंपाक. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.